व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापुरात आदिवासी मूळ निवासी बांधवांमार्फत मुख्यमंत्र्यांसमोरील बैठकीत बोगस आदिवासी म्हणणाऱ्या आयुक्त आमदार एका कार्यकर्ता यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार, डोंगर कोळी या सर्व अनुसूचित जमातीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। दिनांक 6/8/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबतच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचे शासकीय पदावर काम करणारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा कार्यकर्ता लकी जाधव यांनी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन या संविधानिक पदावर काम करणाऱ्या लोकांसमोर निमंत्रित आमदार, माजी मंत्री, माजी आमदार व कोळी जमातीचे प्रतिनिधी हजर असताना त्यांच्यासमोर विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार, डोंगर कोळी हे बोगस आहेत असे बोलून वरील अनुसूचित जमातीची विनाकारण बदनामी करून संविधानाची अवहेलना केली व मीटिंगमध्ये गोंधळ करून मीटिंग उधळण्यासाठी प्रयत्न केले। त्यात TRTI पुणेचे आयुक्त डॉक्टर भारुड यांनी अशासकीय व चुकीची माहिती देऊन वरील मूळ निवासी आदिवासींच्या संविधानाने बहाल केलेल्या मूलभूत हक्क व अधिकारांचे चारित्र्य हनन केले आहे। तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी बोगस कोळ्यांची मीटिंग उधळून टाकली अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकली। तर तेथील एक कार्यकर्ते लकी जाधव यांनी आदिवासी क्षेत्रातील आदिवासी खरे व विस्तारित क्षेत्रातील आदिवासी खोटे असा भेदभाव निर्माण करण्याचा व तुम्ही बोगस आदिवासी असे वारंवार उच्चारून अशांतता व गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आयुक्तांना बडतर्फ करावे या मागणीसाठी त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांचे फोटोवर प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिनी ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला। या निषेध आंदोलनात कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाचे जिल्हा अध्यक्ष विजय भोजे, डॉक्टर मनोहर कोळी, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, बसवंत पाटील, वाल्या कोळी ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष विकास शिरगावे, राजू कोळी, दादासो कोळी, नारायण कोळी, भीमराव कोळी, डॉक्टर प्रकाश कोळी, अरुण कोळी, सुभाष कोळी, DA कोळी, मारुती पुजारी, सुनील कोळी, रावसाहेब कोळी यांच्यासह जमात बांधव सामील झाले होते। सदर आंदोलनाचे नियोजन वाल्या कोळी ग्रुप व कोल्हापूर जिल्ह्यातील जमात बांधवांच्या वतीनं करण्यात आले। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर अनमल्ली।